UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घेऊनच दाखवा, त्यांना धर्मयुद्ध नाही तर जिहाद शब्द आवडायला लागलाय। देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान। तर फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देतात, ठाकरेंचा आरोप। उद्धव ठाकरे नोमानी सारख्यांचे पाय चाटतात, त्याला आमचा आक्षेप। मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। पवारांमध्ये लपलेला जातीयवाद उफाळून आलाच। वोट जिहादच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांचा पवारांवर निशाणा। आमचा रंग भगवाच, अजित पवारांनाही भगवं करू। मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं विधान। अजित पवार भगवे झाले नाही तर आमचा रंग भगवाच राहणार, फडणवीसांकडून टोलेबाजी। एक है तो सेफ है या वाक्यानं मिरच्या लागण्याचं कारण काय? फडणवीसांचा मवियाला सवाल। तर अजित पवारांना एक है तो सेफ है मान्य असल्याची प्रतिक्रिया। अदानींसाठीच मोदींकडून एक है तो सेफ हैचा नारा। तिजोरीतून फोटो काढत राहुल गांधींचा हल्लाबोल। विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास। बुधवारी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान। तर शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल। प्रचार संपण्याआधी आज बारामतीत दोन्ही पवारांच्या सांगता सभा। शेवटच्या सांगता सभेत पवार काय बोलणार याकडे लक्ष। बारामतीतील लढाई कौटुंबिक नसून विचारांची। अजित पवारांना मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। येवल्यात सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे परिणाम भोगावे लागतील। नाव न घेता जरांगेंचा भुजबळांना इशारा। तर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचंही स्पष्ट। एकनाथ शिंदेंच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाला, आदित्य ठाकरेंचा आरोप। तर मवियाचं सरकार आल्यावर घोटाळ्यांची चौकशी करण्याचाही इशारा। तुमची नजर लागली आणि खासदाराऐवजी आमदार झाले। बीडमध्ये पंकजा मुंडेंचं भरसभेत वक्तव्य। पंकजांचा रोख कोणाकडे याची चर्चा। शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणाच्या वेळी अश्रू अनावर। लग्नानंतर झालेल्या वेदना सांगताना भाऊक। कन्नड मतदारसंघात पत्नी संजना जाधव विरुद्ध पती हर्षवर्धन जाधवांमध्ये लढत। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।